त्याच्यावर भाषण. धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. त्यांच्याकडून सांगितलं जातं चौकशी दीड महिना झाला. त्यामुळं आता मस्साजोगमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे सरकारमध्ये जे देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये. जे काही जाऊन आले त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर काही सेन्सलेस असेल अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. सगळ्या राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होते लोकांच्याकडे, तरी सुद्धा सगळं आपण जायचं ही भूमिका घेऊन याचे हे राज्यात. परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ. अजूनपर्यंत ते दोषी अजित पवार सातत्याने म्हणतात. त्यांच्याकडे माहिती जात असते, माझ्याकडे नाही आहे. पण माझ्याकडे ही माहिती की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा आरोप झाले की आल्याच्या नंतर त्यांना सत्ता शोधायला लागली आणि चौकशी झाली. नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं की नैतिकता आणि या सगळ्याचा काही संबंध आहे असं मला जाणवत. त्याच्यावर कशाने भाषा करेल. पवारसाहेब काही का विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं का होईना मोदींच्या इथे तुमचा